नमो नमः छात्राः, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गात संस्कृत विषयासाठी पुन्हा एकदा भेटत आहोत. या सत्राचा अभ्यास सुरू झालेला आहे आणि तो दुसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहे. मुलांनो, गेल्या सत्रात आपण नामांचा अभ्यास केलेला आठवतो का? आपण अकारांत पुल्लिंग देव या नामाचा अभ्यास केला, आकारांत स्त्रीलिंग माला नामाचा अभ्यास केला, तसेच अकारांत नपुंसकलिंग वन या शब्दाचा अभ्यास केला. आठवत असेल ना? ती नामं म्हणून दाखवली होती. देवः देवौ देवाः प्रथमा, देवं देवौ देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी. आठवतं? माला माले मालाः प्रथमा, माला माले मालाः द्वितीया, मालया मालाभ्यां मालाभ्यः तृतीया. आठवत असेल ना? असाच वन शब्द पण आठवत असेल. वनं वने वनानि प्रथमा, वनं वने वनानि द्वितीया, वनेन वनाभ्यां वनैः तृतीया, वनाय वनाभ्यां. आठवतं का? बरोबर, आठवलं तुम्हाला. त्या नामांचा आपण जसा अभ्यास केला होता ना, अकारांत पुल्लिंगी देव या नामाप्रमाणे जगात जेवढे शब्द आहेत, नामं आहेत, ती नामं त्या कोष्टकाप्रमाणे चालतील. आकारांत स्त्रीलिंगी माला हा शब्द आपण जेव्हा अभ्यासला, त्या नामाप्रमाणे, माला या नामाप्रमाणे जगात जेवढी नामं आहेत आकारांत, ज्या शब्दाचा शेवट आ ने होतो, अंती आ असतो, ती स्त्रीलिंगी नामं त्या कोष्टकाप्रमाणे चालतील. म्हणजे तशी त्यांची रूपं बनतील, असं आपण बोललो होतो. तुम्ही लक्षात ठेवलं होतं. आज आपण जे अभ्यासणार आहोत की नाही, ते नामांच्या बाबतीतच आहे. इथे लिहिलंय बघा मी, नामानी इकारांत म्हणजे ऱ्हस्व इकारांत, ज्या शब्दाच्या वेलांट्या पहिली वेलांटी आहे किंवा ऱ्हस्व इकार आहे, ते पुल्लिंगी नाम अभ्यासायचे आपल्याला. कवी हा शब्द, कवी हे नाम अभ्यासायचे. तसेच इकारांत स्त्रीलिंग ज्याची पहिली वेलांटी आहे, तो मती शब्द. कवी म्हणजे कवी मराठीतला, मती म्हणजे बुद्धी, आणि नपुंसकलिंगात मात्र वारी म्हणजे पाणी, जल. बघा, या तिघांच्याही ऱ्हस्व वेलांट्या आहेत, म्हणूनच यांना इकारांत, ऱ्हस्व इकारांत पुल्लिंग कवी, स्त्रीलिंग मती, नपुंसकलिंग वारी ही संस्कृत नामं आहेत. यांचे कोष्टक आपल्याला अभ्यासायचे. आणि मग कवीप्रमाणे आणखी कोणता घटक चालेल, किती कोणते कोणते शब्द चालतात, त्यांची यादी पण आपल्याला बघायला मिळणार आहे. मतीप्रमाणे कोणते घटक चालतात, त्यांची यादी आपल्याला अभ्यासायला मिळणार आहे. तसंच वारीप्रमाणे नपुंसकलिंगी किती घटक चालतात, तो आपल्याला अभ्यास करता येणार. हा ऱ्हस्व इकारांत घटक अभ्यासून झाल्यानंतर आपल्याला दीर्घ इकारांत हा घटक पण अभ्यासायचा आहे. दीर्घ इकारांत म्हणजे ज्या नामाच्या शेवटी दीर्घ वेलांटी आहे. इकारांत स्त्रीलिंगी घटक नदी, त्याच्या कोष्टकात आलेली रूपं आपल्याला अभ्यासायची आहेत बरं का. आणि नंतर अभ्यासायचं आहे विशेषणांनी. विशेषण, संस्कृत मधली विशेषणं कशी असतात, ती लिहितात कशी, त्याचा नियम काय, त्याची उदाहरणं कोणकोणती, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण टप्प्याटप्प्यात जाऊया. आधी आपण अभ्यासूया इकारांत नामांचा अभ्यास. नामानी सर्वप्रथम आपण अभ्यासू इकारांत पुल्लिंगी नाम. आपल्याला सर्वप्रथम इकारांत पुल्लिंगम नाम कवी, म्हणजे पुल्लिंग नाम आहे कवी. या कवीची रूपं कशी चालतात हे या कोष्टकामध्ये इथे दिलेले आहे. म्हणजे वेगवेगळ्या विभक्तींमध्ये रूपं कशी आहेत. आपल्याला जर म्हणायचं असेल कवीने कविता लिहिली, कवीने तृतीय वापरायची असेल तर कसं रूप बनेल, कवीना काव्यम लिखितम असं केलं होतं. कवीना कवीपासून प्रेरणा घेतली. कवीपासून म्हणजे आपल्याला पंचमी करायला लागेल. तर मग पंचमीमध्ये
कसा शब्द वापरायचा? कवेहे. कवेहे म्हणजे कवीपासून. अमुक एका कवीवर माझी श्रद्धा आहे असं आपण म्हणतो. कवीवर म्हणजे सप्तमी वापरावी लागेल, म्हणजेच कवौ. एक कवी असेल तर एकवचनाची रूपं वापरली जातात. द्विवचन असेल, दोन कवींविषयी बोलायचं असेल तर हे द्विवचनाच्या कोष्टकातली रूपं आपण वापरात घेतो. बहुवचन असेल, पुष्कळ कवी, तर या बहुवचनातली ही जी रूपं आहेत ती वापरावी लागतात. आणि विभक्त्यांचे अर्थ, विभक्त्यांचे उपयोग मागच्या वेळी सांगितलेले आहेत, तुम्हाला आठवतच असतील. आपण आता हे कोष्टक म्हणूया. इकारांत पुल्लिंगम नाम कवी. कविः कवी कवयः प्रथमा. कवी कवीः कवीन् द्वितीया. इथे ऱ्हस्वचे उच्चार ऱ्हस्व करायचे आणि दीर्घ दुसरी वेलांटी असेल तर त्याचे उच्चार दीर्घ करायचे. कवीना ऱ्हस्व आहे. कवीना कविभ्यां. कविभिः तृतीया. कवये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी. कवेः कविभ्यां कविभ्यः पंचमी. कवेः कव्योः कवीनां. दीर्घ वेलांटी आहे ना, दुसरी वेलांटी कवीनां षष्ठी. कवौ कव्योः कवीषु सप्तमी. हे कवे हे कवी. दुसरी वेलांटी आहे, दीर्घ वेलांटी आहे म्हणून कवी. हे कवयः संबोधनम. अशा प्रकारे कवी ज्या पुल्लिंगी नामाची पहिली वेलांटी आहे, ऱ्हस्व वेलांटी आहे, त्या नामांचे ती रूपं, त्या विभक्त्यांची रूपं अशा प्रकारे आपल्या समोर या कोष्टकात दिलेली आहेत. आता या कवीप्रमाणेच पुल्लिंग नामांच्या ऱ्हस्व वेलांट्या असतात. मुनी हा शब्द आहे. ऋषी, रवी, हरी, पाणी, यती, मारुती, भूपती, कपी, अली, गिरी, अरी, वन्नी, मणी इत्यादी शब्दांची रूपं या कोष्टकाप्रमाणे चालतील. आलं लक्षात? तर हे होतं इकारांत पुल्लिंग कवी नामाचं कोष्टक आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे. पृष्ठ क्रमांक 53 म्हणजे संपूर्णचं हे जर पुस्तक तुमच्या पुढे असेल तर 365 यावर आहे. आता हे कोष्टक मी आता जसं तुम्हाला म्हणून दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही वारंवार म्हणायचं आहे, म्हणजे ही रूपं आपल्या तोंडात बसतात. याआधी आपण ह्रस्व इकारांत पुल्लिंग नामक कवी पाहिला. आता आपल्याला अभ्यासायचं आहे ह्रस्व इकारांत स्त्रीलिंगम नाम मती. मती या नामाची ही रूपं आहेत. हे कोष्टक तुम्हाला दिसत आहे सगळ्यांना फळ्यावरचं. मग जसं आपण कवीचं कोष्टक पाहिलं त्याप्रमाणेच हे मती या नामाचं कोष्टक आहे. इथे मतीचा अर्थ होतो बुद्धी. बुद्धी, मती. तर मतीची विविध विभक्त्यांची रूपं कशी होतात ते आपल्याला या कोष्टकावरून लक्षात येणार आहे. पाहूया. मतीः मती मतयः प्रथमा. मती मती मतीः द्वितीया. मत्या मतिभ्यां मतिभिः तृतीया. मतये मत्यै मतिभ्यां मतिभ्यः चतुर्थी. मतेः मत्याः मतिभ्यां मतिभ्यः पंचमी. मतेः मत्याः मत्योः मतीनां षष्ठी. मतौ मत्यां मत्योः मतिषु सप्तमी. हे मते हे मती हे मते. इथे हे मती दीर्घ. हे मती हे मतयः संबोधनम. अशा प्रकारे विभक्ती आणि त्यांची रूपं मती या शब्दाची तुमच्या समोर आहे. मतीप्रमाणे चालणारे भूमी, बुद्धी, प्रीती, कीर्ती, श्रुती,
नामानी, एवढी नामं या मतीच्या कोष्टकाप्रमाणे चालतील. आता एकवचन, द्विवचन आणि बहुवचन या कोष्टकांमधली ही जी रूपं आहेत आणि विभक्ती, तर ती पुन्हा पुन्हा म्हटल्यानंतर आपल्या ही नामं लक्षात राहतील आणि पाठ पण होतील. तर पुढचा घटक आपल्याला बघायचा आहे नपुंसकलिंगी नाम वारी. मुलांनो, आपण पुढचा शब्द बघणार आहोत. इकारांतम नपुंसकलिंगम नाम वारी. वारी हा शब्द आता आपल्याला अभ्यासायचा आहे आणि त्याचा अर्थ होतो पाणी. वारी म्हणजे पाणी. या कोष्टकातली रूपं आपण पाहूया. वारी, वारिणी, वारिणी, प्रथमा. वारी, वारिणी, वारिणी, द्वितीया. आता ह्याचे उच्चारण बघा. ह्रस्व पहिली वेलांटी असेल तर वारी, दीर्घ वेलांटी असेल तर वारिणी, दीर्घ उच्चार करायचा आहे. तृतीयचं पाहूया. वारिणा, वारिभ्याम, वारिभिः, तृतीया. वारिणे, वारिभ्याम, वारिभ्यः, चतुर्थी. वारिणः, वारिभ्याम, वारिभ्यः, पंचमी. वारिणः, वारिणोः, वारीणां, षष्ठी. वारिणी, वारिणोः, वारीषु, सप्तमी. हे वारे, हे वारी, हे वारिणी, हे वारिणी. संबोधनम. वारी म्हणजे काय सांगितलं मी आत्ताच? पाणी. या वारी घटकाप्रमाणे ही जी रूपं आहेत त्याप्रमाणेच शुची, सुरभी, भूरी इत्यादी घटक चालतील. आता मी जे उच्चारण केलं त्यामध्ये तुम्हाला ऱ्हस्व वेलांटी, दीर्घ वेलांटी यांचे फरक लक्षात आले असतील आणि या विभक्त्यांचे अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नाम उच्चारायचं असेल तर प्रथमा विभक्ती आपण वापरतो. कर्म घ्यायचं असेल तर द्वितीया विभक्तीचा वापर करतो. तृतीया म्हणजे साधनाची तृतीया. चतुर्थी ज्याला द्यायचं आहे, ज्यास द्यायचं आहे त्याची चतुर्थी. पंचमी म्हणजे एका ठिकाणापासून विभक्त होण्याची प्रक्रिया. षष्ठी म्हणजे संबंध दाखवायचा असेल तर. सप्तमी म्हणजे वर आणि मध्ये किंवा च्या आत, हे अर्थ इथे अभिप्रेत असतात. आणि संबोधन म्हणजे हाक मारणे, या अर्थी संबोधन ही विभक्ती वापरतात. आता आपण मगापासून जो पाहिला त्यामध्ये आधी आपण अभ्यासला तो हा अभ्यासला नाही का आपण. ह्रस्व इकारांत पुल्लिंगम नाम कवी. त्यानंतर आपण अभ्यासला आहे स्त्रीलिंग मती आणि आता अभ्यासत आहोत नपुंसकलिंग नाम वारी. या नामांप्रमाणेच कोणते घटक चालतात त्यांचाही आता अभ्यास आपण केलेलाच आहे. आता आपण अभ्यासूया दीर्घ इकारांत स्त्रीलिंगम नाम नदी. नदीची वेलांटी बघा, दीर्घ वेलांटी आहे. नदी असं उच्चारण होतं. या नदीची रूपं कशी आहेत ती आता आपल्याला अभ्यासायची आहेत. नदी, नद्यौ, नद्यः, प्रथमा. नदीं, नद्यौ, नदीः, द्वितीया. नद्या, नदीभ्यां, नदीभिः, तृतीया. नद्यै, नदीभ्यां, नदीभ्यः, चतुर्थी. नद्याः, नदीभ्यां, नदीभ्यः, पंचमी. नद्याः, नद्योः, नदीनां, षष्ठी. नद्यां, नद्योः, नदीषु, सप्तमी. हे नदी, हे नद्यौ, हे नद्यः, संबोधनम. या नदी शब्दाप्रमाणे आणखी कोणाकोणाची रूपं होतात बघूया. जननी, कूपी. बघा शेवटाचे उच्चार कसे येतात, दीर्घ. नारी, युवती, नगरी, मही, वापी, लेखनी, अंकनी, सम्मार्जनी, रुक्मिणी, घटी, नखकृंतनी, सरस्वती, स्थानी, दासी इत्यादी शब्द यावरील नदीप्रमाणे चालतील. आता यांचे अर्थ माहितीत का तुम्हाला बघूया.
जननी म्हणजे आई, कूपी म्हणजे बाटली, नारी म्हणजे महिला, युवती स्त्री, नगरी म्हणजे नगरी, मही मोठी, वापी म्हणजे विहीर, लेखनी पेन, अंकनी पेन्सिल, सम्मार्जनी झाडू, रुक्मिणी हे मुलीचं किंवा महिलेचं नाव, घटी घड्याळ, नखक्रंतनी म्हणजे आपण ज्याला इंग्लिशमध्ये नेलकटर म्हणतो, बरोबर, सरस्वती, स्थाली म्हणजे जेवणाचं ताट किंवा ताटली, आणि दासी म्हणजे सेविका इत्यादी शब्द या नदीच्या कोष्टकाप्रमाणे चालतील. मुलांनो, आपण आता जी नावं अभ्यासली आहेत ती नावं सलग आपण वाचन करूया. आपण आधी वाचूया कवी. कवी कवी कवयः प्रथमा, कवीं कवी कवीं द्वितीया, कविना कविभ्यां कविभिः तृतीया, कवये कविभ्यां कविभ्यः चतुर्थी, कवेः कविभ्यां कविभ्यः पंचमी, कवेः कव्योः कवीनां षष्ठी, कवौ कव्योः कवीषु सप्तमी, हे कवे हे कवी हे कवयः संबोधनम. इथं जर का कवी चतुर्थी एकवचनम असं विचारलं तर तुम्ही काय सांगाल? चतुर्थी एकवचनम कवये. षष्ठी द्विवचनम विचारलं तर काय सांगाल? कव्योः. गाळलेल्या जागांमध्ये जर का ह्यातल्या गाळ्याला या कोष्टकातल्या काही जागा गाळल्या तर तुम्हाला बरोबर लिहिता येतील ना? येतीलच, कारण तुमचं बरोबर पाठांतर होईल रोज रोज म्हटल्याने. त्यानंतरचा आपण घटक अभ्यासला इकारांत स्त्रीलिंगम मती, तो म्हणूया एका दमात. मती ही मती मतयः प्रथमा, मती मती मतिः द्वितीया, मत्या मतिभ्यां मतिभिः तृतीया, मतये मत्यै मतिभ्यां मतिभ्यः चतुर्थी, मतेः मत्याः मतिभ्यां मतिभ्यः पंचमी, मतेः मत्याः मत्योः मतीनां षष्ठी, मतौ मत्यां मत्योः मतीषु सप्तमी, हे मते हे मती हे मतयः संबोधनम. आणि नंतर आपण अभ्यासला तो वारी. बरोबर, तुम्ही पुस्तकात बघताय ना. वारी वारीणी वारीणी प्रथमा, वारी वारिणी वारीणी द्वितीया, वारिणा वारिभ्यां वारिभिः तृतीया, वारिणे वारिभ्यां वारिभ्यः चतुर्थी, वारिणः वारिभ्यां वारिभ्यः पंचमी, वारिणः वारिणोः वारीणां षष्ठी, वारिणी वारिणोः वारीषु सप्तमी, हे वारे हे वारी हे वारिणी हे वारीणी संबोधनम. आणि आपण शेवटी अभ्यासला तो नदी. नदी म्हणूया एकदा. दीर्घ इकारांत स्त्रीलिंगम नाम नदी. नदी नद्यौ नद्यः प्रथमा, नदी नद्यौ नदीः द्वितीया, नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया, नद्यै नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी, नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी, नद्याः नद्योः नदीनां षष्ठी, नद्यां नद्योः नदीषु सप्तमी, हे नदी हे नद्यो हे नद्यः संबोधनम. यावर आधारित कोणकोणते शब्द चालतील तेही आपण इथे जसं बाजूला मी लिहिलं आहे त्याप्रमाणे इतरांचाही अभ्यास आपल्या पाठ्यपुस्तकात पण दिलेला आहे. मुलांनो, हे जे कोष्टक, ही जी कोष्टक आपण आता अभ्यासली यावर आधारित अभ्यास कसा करायचा हे अख्खं विचारलं जाईल का? हे अख्खं लक्षात ठेवायचं का? कसे प्रश्न विचारले जातात त्याचा एक नमुना मी तुम्हाला दाखवू का? तुम्ही बरोबर ओळखाल बरं का त्या गाळ्याला जागा कोणत्या आहेत ते. मी आता फलकावर लिहिते आणि तुम्ही पण त्या शोधायच्या आणि मला त्यांची उत्तरं बरोबर सांगायची. मुलांनो, आता आपण ज्या नामांचा अभ्यास केला, कोष्टकं पाहिली, उच्चारण पाहिले, त्यावर आधारित अशी कोष्टकं लिहिली जातात बरं का. आणि ह्या गाळ्या जागा दिसतात का? या अशा गाळ्या जागा रिकाम्या ठेवल्या जातात किंवा ह्या जागा रिकाम्या असतात आणि तिथे आपण योग्य शब्द लिहायचा असतो. आता इथे विभक्त्या दिलेल्या आहेत. प्रथमा, चतुर्थी, षष्ठी, द्वितीया. आणि आपण आता जे 4 घटक अभ्यासले ना त्यातला नदी घटक, नदी नाम त्या कोष्टकात पाहायचं आणि ह्या गाळ्या जागा यांच्या जागी योग्य रूप लिहायचं आहे. म्हणजेच गाळ्या जागा भरायच्या आहे. इथे ओळखायला तो
का? बरोबर. मती. मती चतुर्थी ती शोधायची आणि ती खाली जागा भरायची. नंतर षष्ठी बघायची. कशाची? वारी. वारीचं कोष्टक पाहायचं आणि त्यातला ही गाडी जागा शोधायची आणि लिहायची. नंतर शेवटी मी विचारलेलं आहे द्वितीय विभक्ती कोणाची? कवी शब्दाची. पहिला घटक पाहिला आपण, कवी नाम पाहिलं, त्यातनं ही गाडी जागा पुस्तकात पाहून लिहायची. आणि परीक्षेला जेव्हा येतात त्यावेळेला पुस्तक नसतं, आपल्याला मनाने लिहायचं असतं. मग ते कसं आठवेल? मग त्या स्मरणात राहण्यासाठी आपल्याला वारंवार हा घटक अभ्यासायला लागेल. म्हणजे थोडक्यात पाठ करायला लागेल. वारंवार म्हटल्याने तुमचं पाठ होणार आहे. आणि हा जो कोष्टक पूर्ण करायचा प्रश्न असतो याला म्हणतात कोष्टकम पूरयत. हा प्रश्न इयत्ता 8वी, 9वी आणि 10वी तिन्ही वर्षी असाच विचारला जातो, नामांवर आधारित. तुम्ही अजिबात घाबरण्याचं कारण नाही. आपल्या पाठ्यपुस्तकातले सगळे घटक तुम्ही अभ्यासा आणि त्याप्रमाणे असे प्रश्न येतील. तयारीसाठी आपल्याला सवय व्हावी म्हणून हे कोष्टक मी तुम्हाला उदाहरणादाखल दिलेलं आहे. मराठी भाषेमध्ये व्याकरणात तुम्ही विशेषणांचा अभ्यास केलेला आहे, आठवतो? एखाद्या नामाविषयी विशेष माहिती ज्या शब्दाद्वारे सांगितली जाते ते विशेषण असतं. उदाहरणार्थ संस्कृतमध्ये पण आहे तशी विशेषणं. त्याचं उदाहरण पाहूया. नूतनः ग्रंथः, नवीन ग्रंथ. नूतना कविता, नूतनं काव्यम. कीदृशः ग्रंथः? नूतनः ग्रंथः. कीदृशी कविता? नूतना कविता. कीदृशं काव्यं? नूतनं काव्यम. ही त्यांची उत्तरं होती. असे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये इथे बघा, नूतनः ग्रंथः, नूतनः ग्रंथः, नूतना, नूतना कविता, नूतनं काव्यम. इथे पहा 3 वाक्य मी दिलेली आहेत. नूतनः ग्रंथः. आपल्याला संस्कृतमध्ये माहिती आहे ज्या नामाच्या किंवा विशेषणाच्या त्या शब्दाच्या शेवटी जर का विसर्ग आला तर तो पुल्लिंगी असतो. नूतना ज्या नामाच्या शेवटी आकार आणतो, आ आलेला आहे, तो साधारणपणे स्त्रीलिंग असतो. आणि जिथे अंती अनुस्वार किंवा म असतो, नूतनम, तो नपुंसकलिंगी मानावा असा एक साधारण नियम आहे. नूतनः, इथे नूतनः विसर्ग आलाय. ग्रंथः, ध्वनी बघा कसा आहे. नूतनः ग्रंथ, नूतनः ग्रंथम असा नाही येणार. इथेही विसर्ग आलाय, इथेही विसर्ग आलाय. म्हणजे हा ग्रंथ आहे. हा जर ग्रंथ आहे, हा ग्रंथ कसा आहे? नूतन, नवीन. या ग्रंथाचं हे विशेषण आहे. मग विशेषण आणि विशेष्य ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते तो विशेषण. हे दोघे बघा त्यांच्या विभक्ती कशा आल्या, त्यांचे शेवट कसे आले? समान. म्हणजे एखादं विशेषण जर विशेषाला लावायचं असेल तर त्याच्या विभक्त्या समान आल्या पाहिजे. इथे तुम्ही असं नाही लिहू शकत नूतन ग्रंथम, असं नाही तुम्ही लिहिणार. इथे विसर्ग आहे तर इथे हलंत हे येणारच नाही. इथे पण विसर्गच लागेल. म्हणजे विशेषण आणि विशेष्य समान. सर्व भाषांमध्ये असंच चालतं. संस्कृतमध्ये विशेष लक्ष ठेवायला लागतं कारण तिन्ही लिंगांचे स्वतंत्र अभ्यास आहेत. दुसरं वाक्य बघा बरं, ऐका फक्त. नूतना
ध्वनी कसा येतोय? नूतना. स्त्रीलिंग असल्यामुळे नूतना. कविता. कविता हा स्त्रीलिंगी घटक आहे. कविता, मग त्याचं विशेषण नूतना. इथे या नूतना ऐवजी नूतन हे चालणार नाही, कारण हे पुल्लिंग होतं. तिथे लागेल नूतना, कारण आ आणि आ या दोघांचे अंत्य समान आले पाहिजे. विशेषण आणि विशेष्य समान आले पाहिजे, हा नियम आहे वाक्यातला. आता एक छोटे छोटे वाक्य झाले. नूतन ग्रंथ, नूतन ग्रंथ, नवीन ग्रंथ. नूतना कविता, नवीन कविता. आणि शेवटी आहे नूतनम काव्यम. इथे पण मचा ध्वनी येतोय, इथेही म्हणूनच मचा ध्वनी येतोय. विशेषण आणि विशेष्य समान. तुम्ही इथे नूतन लिहाल आणि इथे जर का काव्य लिहाल चालणार नाही, कारण काव्य हा शब्द संस्कृतमध्ये पुल्लिंग नाहीच आहे, तो नपुंसकलिंग आहे. म्हणजे हे जे विशेष्य आहे ना, हे आधी आपल्याला माहित पाहिजे, त्यानुसार विशेषण जोडायचं असतं. आता एखादी बालिका आहे, बालिका, आणि ती चतुर आहे. मराठीत आपण चतुर म्हणतो, पण संस्कृतमध्ये म्हणायला लागेल चतुरा बालिका. एखादं झाड आहे, वृक्ष खूप उंच आहे. संस्कृतमध्ये आपल्याला वाक्य बनवायचंय. मग झाडाला आपण वृक्ष म्हणतो हे माहितीये, संस्कृतमध्ये वृक्ष म्हणायचंय, पण ते उंच आहे. उंचला काय शब्द आहे? उन्नत. उन्नत वृक्ष. हा पेन नवीन आहे. नूतना लेखनी असं होईल वाक्य. म्हणजे विशेषण आणि विशेष्य समान आले पाहिजे. त्यासाठी संस्कृतमध्ये एक श्लोक पण दिलाय व्याकरणकारांनी. यल्लिंगम यद्वचनम याच विभक्ती विशेष्यस्य तल्लिंगम तद्वचनम सैव विभक्ती विशेषणस्यापि. जे लिंग आणि जे वचन विशेष्याचं आहे, तेच लिंग आणि तेच वचन विशेषणाचं पण आलं पाहिजे. बघा, इथे प्रथमा आहे, हे पुल्लिंग आहे. इथे आकारांत स्त्रीलिंगाची पण आकारांत स्त्रीलिंगाची प्रथमा जी आहे तीच इथे आले. आ ऐकायला येतोय, आकार ध्वनी ऐकायला येतोय. इथे पण नपुंसकलिंगामध्ये वनम वने वनानी वनम, त्याप्रमाणे काव्यम नूतनम असे दोन्ही विशेषण आणि विशेष्य समान चालतायत, समान असतात. आता आपण पाहूया. आता एखादा बालक आहे, त्याच्याविषयी आपण कसं म्हणू? ही वाक्य पहा. एषः बालकः, एषः बालकः, एतस्य नाम अजयः. म्हणजे हा बालक आहे आणि याचे नाव, एतस्य याचे नाव अजयः, याचे नाव अजय आहे. मराठीत आपण अजय म्हणतो. अजयः उत्तमः बालकः, उत्तमः बालकः, उत्तमः बालकः. अजयः स्वस्थः कार्यतत्परः च बालकः. अजयः स्वस्थः कार्यतत्परः च बालकः. या अजय विषयी काय काय म्हटलेलं आहे? उत्तमः बालकः, उत्तम. अजयः स्वस्थः, स्वस्थः कार्यतत्परः. कार्यतत्परः म्हणजे कामसू, सांगितलेलं काम लगेच करणारा. उत्तमः स्वस्थः कार्यतत्परः बालकः. म्हणजे या अजय विषयी जे बोललं गेलं तर ही सगळी त्याची विशेषण आहेत. अजय हे जसं पुल्लिंग नाम आहे, अजय पुढे आपण
विसर्ग दिलेला आहे, त्याप्रमाणे त्याच्या विशेषणांच्या पुढे पण असे विसर्ग दिलेले आहेत. उत्तमः, स्वस्थः, कार्यतत्परः. आणखी आपण म्हणू शकतो अजयः चतुरः बालकः. अजयः चतुरः बालकः. अजयः चतुरः बालकः. चतुरः बालकः. चतुरः. चतुरः हे पण त्याचं विशेषण होऊ शकतं. विशेषण आहे म्हणजे एकूण चार विशेषण. उत्तमः, स्वस्थः, कार्यतत्परः, चतुरः ही विशेषण अजयची आहेत. अजय पुल्लिंग घटक आहे म्हणून विशेषण पण पुल्लिंगातच आलेली आहेत. अजयः उत्तमः, अजयः चतुरः, अजयः कार्यतत्परः, अजयः स्वस्थ, अजयः स्वस्थम असं म्हटलेलं नाही. म्हणून म्हणतात जे लिंग वचन विशेषणाचं आहे तेच लिंग वचन आणि विभक्ती विशेषणाची पण असायला हवी. आता आपण हे पुल्लिंगाविषयी पाहिलं. आता आपण पाहूया स्त्रीलिंग घटकाचे विशेषण कसे होतात. पुल्लिंग घटकाविषयी विशेषण कशी चालतात ते पाहिलं. आता आपण स्त्रीलिंग पाहूया. आता हे चित्र आहे लताचं. लताविषयी माहिती घेऊया. एषा बालिका, एतस्याः नाम लता. एतस्याः हिचे नाव लता आहे. लता उत्तमा बालिका. लता उत्तमा बालिका. बघा दोन्हींच्या प्रथमा विभक्ती वापरलेली आहे. उत्तमा हे तिचं विशेषण आहे. उत्तमा, उत्तम बालिका नाही, उत्तमा बालिका. लता चतुरा. चतुरा हुशार, चाणाक्ष. स्वस्था. स्वस्था कार्यतत्परा. च बालिका. लता उत्तमा, चतुरा, स्वस्था, कार्यतत्परा, च बालिका. आता ही उत्तमा, चतुरा, स्वस्था, कार्यतत्परा ही मगाशी जशी पुल्लिंगात आपण बालकाविषयी पाहिली तसेच या लताविषयीची या मुलीची पण ही विशेषणं आहेत. बालिका उत्तमा, बालिका चतुरा. आ आ बघा विशेषण विशेष समान. बालिका स्वस्था, बालिका कार्यतत्परा. जे लिंग वचन आणि विभक्ती बालिकाची आहे तीच या घेतलेल्या विशेषणांची पण असते. या लताविषयीची ही माहिती आहे आणि तिच्या विषयीची ही विशेषण आहे. हे आत्ता जे आपण पाहिलं अभ्यासलं ते स्त्रीलिंग नामाविषयी अभ्यासलं. आता आपण नपुंसकलिंगी नामाविषयीची माहिती घेऊ. मुलांनो याआधी आपण पुल्लिंग आणि स्त्रीलिंगाविषयी अभ्यासलं. आता पाहूया नपुंसकलिंगी घटक पुस्तकम. एतत् पुस्तकम हे पुस्तक आहे. एतस्य नाम आमोदः. याचे नाव आमोदः आहे. पुस्तकम नूतनम नवीन. पुस्तकम नूतनम. सुंदरम. उत्तमम च अस्ति. पुस्तकाविषयी पुस्तकम नूतनम, पुस्तकम सुंदरम, पुस्तकम उत्तमम. पुस्तकाविषयी कोणकोणती विशेषण आली? पुस्तकम नूतनम, सुंदरम, उत्तमम. जे लिंग पुस्तकमचं आहे तेच विशेषणांचं पण आहे. पुस्तकम नूतनम, पुस्तकम सुंदरम, पुस्तकम उत्तमम च अस्ति. अशा प्रकारे जे वचन लिंग विशेषणाचं आहे तेच विशेषणाचं पण असायला पाहिजे आणि विभक्ती. लक्षात आलं? आता आपण विशेषणांचा अभ्यास केला आणि त्याआधी नामांचा अभ्यास केला. आता यावर आधारित काही छोटे छोटे प्रश्न, छोट्या कृती, काही गमती जमती मी तुम्हाला विचारणार आहे लेखी स्वरूपात. त्या तुम्ही सोडवून बघा बरं का जमतात की नाही. आणि आज आपण ज्या नामांचा अभ्यास केला
ती सर्व नामं पुन्हा 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 उच्चारायची आहेत, स्पष्ट शुद्ध ह्रस्व दीर्घच्या चुका न करता, म्हणजे आपल्या त्या पाठ होतील. पाहूया